नमस्कार शेतकरी मित्रांनो. मे महिन्याचं कडक ऊन आणि त्यात होरपळणारी आपली पिकं, हीच काळजी आजकाल सगळ्यांना सतावतीये ना. म्हणूनच एक अनुभवी शेतीतज्ञ या नात्याने आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन घेऊन आलोय. या कडक उन्हाळ्याच्या लाटेतून आपल्या पिकांना कसं वाचवायचं याची ही संजीवनीचे असं समजून चला. सगळ्यात आधी आपण एका मोठ्या समस्येबद्दल बोलूया. मी महिना उजाडला की अनेक नवीन शेतकऱ्यांचे पिके अचानक पिवळी पडतात, वाढ थांबते आणि ती पार जळून जातात. असं अचानक का होतं बरं? मुळांशी नक्की असा काय खेळ चालतो? हाच हीट स्ट्रेस किंवा उष्णतेचा ताण आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आज आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. उष्णतेचा ताण ओळखणे, स्मार्ट सिंचन आणि मातीची काळजी, सुरक्षित फवारणी आणि खत व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि समुद्री शेवाळाचे फायदे, आणि शेवटी शेतीतील कामांचे सुरक्षित वेळापत्रक. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. उन्हाळ्यातील हा हीट स्ट्रेस म्हणजेच उष्णतेचा ताण वेळेवर कसा ओळखायचा? एक गोष्ट लक्षात घ्या, उन्हाचा फटका बसलेल्या पिकांची लक्षणं अतिशय स्पष्ट असतात. पानं अचानक पिवळी पडायला लागतात, पानांची टोकं सुकतात, भरघोस आलेली फुलं आणि फळं गळून पडतात, पिकाची वाढ अगदी जागेवर खुंटते आणि सगळ्यात वाईट म्हणजे झाड अचानक कोमेजून वाळायला लागतं. उष्णतेचा ताण वेळेवर ओळखण्यासाठी रोजच्या रोज या लक्षणांवर बारीक लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, स्मार्ट सिंचन आणि मातीची काळजी. पाणी कधी द्यायचं आणि आच्छादन कसं करायचं हे इथे पाहूया. मंडळी, एक सगळ्यात मोठी चूक जी अनेक जण करतात ती म्हणजे भर दुपारी पाणी देणं. सकाळी 11 ते दुपारी 4 या कडक उन्हाच्या वेळेत पाणी देणं म्हणजे एखाद्या कडक तापलेल्या तव्यावर एकदम बर्फासारखं थंड पाणी ओतण्यासारखंच आहे. विचार करा काय होईल. यामुळे पिकांच्या नाजूक मुळांना थेट थर्मल शॉक म्हणजेच उष्णतेचा भयंकर धक्का बसतो आणि परिणामी पिकाची वाढ जागेवरच थांबते आणि पाने करपून जातात. मग यावर उपाय काय? तर सर्वोत्तम उपाय आहे आच्छादन किंवा ज्याला आपण मल्चिंग म्हणतो. उघड्या मातीवर वाळलेलं उसाचं पाचट, गवत किंवा पेंढा टाकणं म्हणजे मातीला उन्हापासून वाचवणारी एखादी टोपी घातल्यासारखंच आहे. यामुळे पाण्याचं बाष्पीभवन तर थांबतेच, पण मातीतील जे अतिशय उपयुक्त सूक्ष्म जीवाणू आहेत तेही या कडक उन्हात मरण्यापासून वाचतात. म्हणूनच ओलावा टिकवून ठेवण्यासाठी या 3 अचूक पद्धती कायम लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, सेंद्रिय आच्छादन वापरा. दुसरं, हलक्या आणि वारंवार पाण्यासाठी ठिबक सिंचनाचाच वापर करा. आणि तिसरं महत्त्वाचं, पाणी देण्यापूर्वी मातीत खरंच ओलावा आहे की नाही ते नक्की तपासा, कारण अति पाणी दिल्याने मुळांवर ताण येतो आणि बुरशी वाढून पिके पडू शकतात. पुढचा म्हणजे आपला तिसरा भाग आहे सुरक्षित फवारणी आणि खत व्यवस्थापन. उष्णतेमध्ये खते आणि औषधे कशी काम करतात ते समजून घेऊया. इथे नवशिक्या शेतकऱ्यांशी एक मोठी चूक उघडकीस येते. चांगल्या हेतूने जरी भर दुपारी फवारणी केली तरी त्यामुळे पानांना भयंकर इजा होते, ज्याला आपण केमिकल बर्न म्हणतो. शिवाय औषध उडून गेल्याने त्याचा काहीच फायदा होत नाही. याउलट तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की फवारणी एकतर सकाळी 7च्या आधी करा किंवा मग संध्याकाळी उशिरा हवा थंड झाल्यावर करा. पिकांना जळण्यापासून वाचवण्याचा हाच एक सुरक्षित मार्ग आहे. आता खतांबद्दल बोलायचं तर उन्हाळ्यात युरियासारखी जड रासायनिक खते वापरणं म्हणजे अगदी मुळांजवळ एक छोटी आग लावण्यासारखाचं बरं का. या खतांमुळे मातीत आधीच असलेली उष्णता आणखी वाढते, बेचारी मुळे जळून जातात आणि पानांच्या कडात चक्क तपकिरी पडतात. म्हणूनच उन्हाळ्यात रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय खतांचा पर्याय कितीतरी पटीने सुरक्षित असतो. पण जर खत देणं अत्यंत आवश्यकच असेल तर हा क्रम काटेकोरपणे पाळा. आधी उष्ण हवामानात रासायनिक खतांचा डोस निम्म्याहून कमी करा. त्याऐवजी सेंद्रिय खते आणि जीवामृताचा वापर वाढवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खत दिल्यावर पिकाला लगेचच पाणी द्या, जेणेकरून मातीचं तापमान स्थिर राहील आणि मुळांना धक्का बसणार नाही. चला वळूया चौथ्या भागाकडे. हा भाग पिकांच्या छुप्या भुकेबद्दल आहे, म्हणजेच सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि समुद्री शेवाळाचे भन्नाट फायदे. होता काय की कडक उन्हाळ्यात पिकेही काही विशिष्ट सूक्ष्म अन्नद्रव्य अतिशय वेगाने शोषून घेऊन संपवतात. प्रामुख्याने झिंक, कॅल्शियम आणि बोरॉनची मोठी कमतरता निर्माण होते. आणि मित्रांनो, याच कमतरतेमुळे मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे पाने पिवळी पडतात, टोके सुकतात आणि मोठ्या प्रमाणावर फुलगळ किंवा फळगळ सुरू होते. ह्या समस्येवर एक अतिशय जबरदस्त असा तज्ज्ञ उपाय आहे,
तो म्हणजे समुद्री शेवाळाचा अर्क म्हणजेच सीवीड एक्स्ट्रॅक्ट आणि ह्युमिक ॲसिडचा वापर. हे पिकांची नैसर्गिक उष्णता सहन करण्याची क्षमता जबरदस्त वाढवते आणि मातीचं आरोग्यही आश्चर्यकारकपणे सुधारते. उन्हाशी संघर्ष करणाऱ्या पिकांसाठी हे एखाद्या एनर्जी ड्रिंकसारखाच काम करतं. आणि आता आपला शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा 5वा भाग, शेतीतील कामांचे सुरक्षित वेळापत्रक. हे वेळापत्रक अगदी पाठ करून ठेवा. मातीतील ओलावा उडून जाऊ नये म्हणून हे अत्यंत गरजेचं आहे. सकाळी 6 वाजता तुमची सुरक्षित रासायनिक फवारणी उरकून घ्या. सकाळी 8 वाजता ठिबकने हलके पाणी द्या. दुपारी 1 वाजता म्हणजे कडक उन्हात शेतातील सगळी कामे आणि सिंचन पूर्णपणे थांबवा. आणि मग संध्याकाळी 6 वाजता हवा थंड झाल्यावर हलक्या मशागतीची कामे करा. आता कोणती कामे सुरक्षित आहेत आणि कोणती धोकादायक ते नीट समजून घ्या. संध्याकाळी हलकी मशागत करणे, सकाळी किंवा संध्याकाळी पाणी देणे, कोवळ्या रोपांसाठी शेडनेट वापरणे आणि सकाळी 7 पूर्वी फवारणी करणे ही अत्यंत सुरक्षित कामे आहेत. या उलट गरम मातीत दुपारी खोल नांगरणी करणे, भर दुपारी पाणी देणे आणि माती उघडी आणि तापलेली ठेवून भर दुपारी फवारणी करणे हे म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. हे पूर्णपणे टाळायलाच हवं. उष्णतेचं ताण वाढून पिके जळून जाण्यापूर्वीच आपण त्यांना कसं वाचवू शकतो, त्यासाठी रोजच्या रोज या 4 गोष्टी नक्की तपासून पहा. आच्छादनाखालील मातीचा ओलावा तपासा. पाने पिवळी तर पडत नाहीत ना, हे रोज पहा. शेडनेट व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करा आणि ठिबक सिंचन सुरळीत चालू आहे का ते तपासा. ही 4 कामे रोज केली तर मोठा धोका नक्कीच टळेल. मित्रांनो, शेती तज्ज्ञांचा हा अंतिम इशारा कायम लक्षात ठेवा. जास्त रासायनिक खत, अधिक भर दुपारी पाणी आणि अधिक भर दुपारी फवारणी या 3 चुका जर एकत्र झाल्या तर पिकाचे नुकसान आणि पीक जळणे 100% निश्चित आहे. जाता जाता या यशाच्या सुवर्ण नियमांची उजळणी करूया. सकाळी किंवा संध्याकाळी सिंचन, आच्छादनाचा म्हणजेच मल्चिंगचा वापर, सेंद्रिय खतांचा वापर, ओलावा टिकवून ठेवणे आणि शेडनेटचा वापर. या सवयी जर आपण अंगीकारल्या तर बाहेर हवामान कितीही कडक असू दे, तुमचं पीक हमखास निरोगी राहील आणि भरघोस उत्पन्न देईल. तर आता या संपूर्ण विश्लेषणाचा विचार केल्यानंतर मला सांगा, मे महिन्याच्या या कडक उन्हापासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी उद्या सकाळीच तुम्ही यापैकी कोणती तज्ज्ञ पद्धत तुमच्या शेतात लागू करणार आहात, यावर नक्की विचार करा आणि स्मार्ट, उष्णता प्रतिरोधक शेतीकडे आजच पाऊल टाका. चला तर मग, तुमच्या शेतीसाठी खूप खूप शुभेच्छा.